नमो हरिहंता नमो सिद्धाण नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोये सवसावनं बोलो अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की जय हो। 2400 तीर्थंकर भगवान की जय हो। मूल नायक महावीर भगवान की जय हो। 20वीं सदी के प्रथमाचार्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य भगवान शांति सागर महामुनि राज की जय हो। अध्यात्म सरोवर के राज और वर्तमान के वर्धमान संत शिरोमणि आचार्य भगवान विद्यासागर महामुनि राज की जय हो। शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य भगवान सन्मती सागर मुनी महाराज की जय हो। वात्सल्याचे महाकुंभ आमच्या हृदयावर आरूढ असणारे आमच्या जीवनाचे भाग्य विधाते मम दीक्षागुरु संयम मूर्ती वर्धमान सागर महामुनि राज की जय हो। निर्यापक मुनी धर्मसागर विद्यासागर सिद्धांत सागर मुनि राज की जय हो। तीन कम नव करुण मणि महाराज की जय हो। ऐसा मय विश्व धर्म की जय हो। जल ब्रह्मच अविचल सागर महामुनि राज की समस्त आचार्य संघ की आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही ते स्टेजवर बसलो त्यावेळी परवाच विद्यासागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं ते मला नक्कीच आठवणीत आलं. काय? सहज आलो भेटायला आणि लावली चटणी कुटायला. तर तसं काय नाही, भव्य जीव आहात तुम्ही म्हणून आमचं पाय इकडं वळलं गेलं. कारण भव्य यासाठी की आपल्या सांगली आसपास यामध्ये बरेच फॅमिली असतात, बरेच कुटुंब आहेत, पण जे भव्य आणि दिव्य किंवा निकटतम भव्य जे असतात ते निकटतम मोक्षाला जाणाऱ्या रस्त्यावर असतात तेच तिथे उपलब्ध असतात आणि त्यांनाच तिथे उपलब्ध होत असते. तर त्यासाठी आपण जे मन इथं यायचं हे जे कृतिक्रम करत आहात हे फक्त मनाच्या विशुद्धीसाठी, मनाच्या निर्मळतेसाठी, मल धुवण्यासाठी इथं यायचं आणि पूजापाठ करायचं. एवढ्याच वेळामध्ये तुमचं कर्माची निर्जरा अतोनात असं कर्माची निर्जरा होत असते आणि त्याशिवाय पुण्याचा उदय पुण्याचा बंद होतच असतोय. त्याशिवाय असाता कर्माचं सातामध्ये कन्व्हर्शन सुद्धा त्यावेळेस संक्रमण अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते. कारण कर्म जे येत असतात त्याला निमित्ताशिवाय कर्म फळ देऊ शकत नाहीत. प्रत्येक कर्माला निमित्त हे लागतच. पण आता आपण इथं पूजेमध्ये असल्या कारणानं, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असल्या कारणानं आणि भगवंताची आराधना करत असताना बाहेरून करून जर आले तरी सुद्धा ते येणार, बघणार आणि निघून जाणार आणि उद्याभावी क्षय होणार आणि सातामध्ये त्याचं कन्व्हर्शन होणार. तर हे जर केलं असेल तर त्याबरोबर अतोनात कर्माची निर्जरा आणि पुण्याची प्राप्ती जर होतच असते. त्याशिवाय तीर्थंकर बंद सुद्धा होऊ शकते. तर ह्यासाठी भव्यात्म तुम्ही मनाची विशुद्धीपूर्वक हे ओवाळले पाहिजेत. इथे बाया आहेत, पंडित बी आहेत, चांगले आहेत आणि अतिशय पूजा त्यांनी चांगलं करून घेत असतात आणि खरोखर तुम्ही भव्यात्मा आहात म्हणून तर हे सगळे क्रिया घडत आहेत. या पंचम काळामध्ये, या दुक्मा काळामध्ये सुद्धा हे सगळं वैभव बघितलं, आपल्या जैन धर्माचं वैभव बघितलं, हे पूजेला बसलेलं तुम्ही सगळ्यांचं जर बघितलं तर आमचं मन सुद्धा गदगद होतंय. या पंचम काळामध्ये सुद्धा एवढी संख्येनं इथं पूजा करत आहात आणि पूजा तुम्ही खरोखरच तुम्ही निकटतम तुम्ही मोक्षमार्गी असल्या कारणानंच हे सगळं घडत आहे असं आम्हाला वाटतंय.
तर ह्यामध्ये ज्याच्याच मनाची विशुद्धी हे प्रत्येक भाव जे आहेत हे भाव ओळखून घेऊन त्याची माहिती घेऊन तुम्ही जर ओवाळला तर खरोखर त्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्ता जे हे जे तुम्ही चार्जिंग करणार आहे हे एक वर्षभर चालणार आहे. आत्ता जी बॅटरी तुमची चार्ज होणार आहे हे तुमचं हे कर्माची निर्जरा होणार आहे. ते पुढचं कंप्लीट एक वर्षपर्यंत तुमचे संघ राहणार आहे. आणि त्यासाठी फक्त नुसता हे ओवाळायचं नाही आहे तर ते भावना समजून घेऊन ते भावना अंगीकार करायचं. आणि ते अंगीकार करायसाठी मनाची विशुद्धी वाढवायसाठी निर्मळता वाढवायसाठी हे एक सब क्रिया करायची आहे. तर बघत मग तुम्ही सगळे सुज्ञ आहात, अभ्यासू आहात, इथं स्वाध्याय मंडळी भरपूर आहेत. आमचं तसं अभ्यास कमीच आहे. आम्ही लहान 4 वर्ष झाली आम्हाला जन्म होऊन आमचा. या 4 वर्षात आम्ही काय शिकणार आहे अजून बोबडं बोल सुद्धा आमचं तोंडातनं फुटत नाही आहेत. पण तरीसुद्धा आम्ही जे सांगायचं धाडस केलं, जे थोडं बहुत विनंती केली त्यामुळं तरी तुम्ही एवढंच सांगायचं आहे की हा चातुर्मास जे चालू आहे आज उपारवाय सोलंकरचं हे यथायोग्य तुम्ही यथाशक्ती उपास करून यथाशक्ती व्रत घेऊन यथाशक्ती तुम्ही सगळं क्रिया करावी. कारण काय असते आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे आवश्यक काय आहे, अनावश्यक काय आहे आणि अति आवश्यक काय आहे. अति आवश्यक जर काय आहे हे जर ओळखलं आणि अनावश्यक काय आहे हे जर कळलं तरी सुद्धा आपल्या जैन धर्माचा मर्म समजला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आपण 80% क्रिया जे करत असतो बाकी बाहेर संसारामध्ये ते अनावश्यकच असतात. आवश्यक आणि अति आवश्यक नसतात. त्यासाठी आवश्यक जे आहे ती क्रिया केलीच पाहिजे. आवश्यक जास्तीत जास्त करून तुम्ही मनाची विशुद्धी वाढवावं आणि तुम्ही जास्तीत धर्म लाभ व्हावा. इथं एवढं भावना करून मी इथं थांबायचा भाव करतो. तुमचं मी वेळ घेणार नाही जास्त. आणि बोलो महावीर भगवान की जय हो. आम्ही तर असं निवेदन करतोय सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीनं की हे 16 दिवस महाराजांचं सानिध्य या सांगलीमध्येच राहू दे आणि आम्हाला असंच उद्बोधन मिळू दे. नमोस्तु गुरुदेव, नमोस्तु, नमोस्तु.